नमस्कार, लोकशक्ती टी1 या चॅनल मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण फाकटे येथे आलेलो आहोत आणि फाकटे येथील एक आदिवासी कुटुंबाचं घर जळून त्याची राख झालेली आहे। ती आग लागलेली आहे, ती कशामुळे लागलेली आहे हे कारण पण आपण त्यांच्याकडून माहिती करून घेणार आहोत। हे कुटुंब अनेक वर्षापासून इथे राहत आहेत आणि गोरगरीब आहे, मोलमजुरी करून कुटुंब इथे राहत आहेत। आपण पाहत आहात ही परिस्थिती। ह्या परिस्थितीवरून आपल्याला जाणवत आहे की कशा रीतीने ही आग लागलेली आहे, आगीत कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे, कोणकोणतं नुकसान झालेलं आहे ते पण आज आपण त्यांच्याकडून माहिती करून घेणार आहोत। राहू द्या। कधी घटना ही घडली? होळीच्या दिवशी 12 वाजून 50 मिनिटांनी काहीतरी असं झालं। त्यावेळेस तुम्ही कुठे होते? इथं झोपलो होतो, इथं बाहेर। आग अचानक लागली का काय कारण आहे? काहीच कळालं नाही कसं लागली काय लागली। आगीत तुमचा झोपेतून उठलो हा. तेव्हा इथं फक्त आग दिसली म्हणून शेजारी आवाज दिला, तर पूर्ण घराला आग लागली होती। आगीत तुमचा पूर्ण संसार उद्ध्वस्त झाला? हा, पूर्ण झाला। तुमच्या डोळ्यासमोरच आहे सगळं, पूर्ण पार काहीच नाही राहिलं, अंगाचे कपडे सोडून काही नाही राहिलं। सगळं हे झालं का काय? म्हणजे सगळं झालं। नुकसान जी झाली कशा स्वरूपाची झाली आपल्याला काय वाटतं? सगळंच आता दिसतंय, आता असं झालंय सगळं। कोणी कोणी मदत वगैरे केली का नाही? आपले नुकसान झाले आम्हाला सर्वांनी मदत केली, सगळ्यांनी, पार आमच्या गावातली काय असते सगळ्यांनी आम्हाला मदत केली। कशा स्वरूपात मदत होती, म्हणजे काय काय दिलं? कोणी पैसे दिलं, धान्य वगैरे दिलं, कोणी कपडे लत्ता भांडी, आता कोणी शेडचं मटेरियल दिलं आणून, सर्वांनी मदत केली आम्हाला। तसं काय आहे नाही। एकंदरीत ही जी घटना घडल्यामुळे तुमच्यावर दुःख कोसळलं, समाजाने जी मदत दिली त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? आम्ही आता सर्वांचंच हेच करणार ना, आता सर्वांनी आमचं गाव आणि सगळ्यांनी आम्हाला मिळून मदत केली म्हणलं, आता आम्ही त्यांचं हेच आहे, सर्वांनी आम्हाला हे केलंय, त्याच्यावर काय। ही घटना कधी घडली आणि कशी घडली काय सांगू? सोमवारी 12:30 वाजता घटना घडली ती रात। आम्ही झोपेतच होतो, ते कधी झालं काय माहितीच नाही। मग घर पेटल्या मग माहिती झालं आम्हाला आगीच हे लागली ना, तर हे झाल्या मग हे झालं तेव्हा माहिती झालं। आग लागल्यानंतर तुम्ही बाहेर पळाले का? बाहेरच होतो झोपलेलं, पण ते हा. त्याची हवा लागली ना म्हणून मग उठून आम्ही पळालो बाजूला। आग कशामुळे लागली काय समजलं का नाही? नाही, काहीच नाही समजलं, काही माहितीच नाही आम्हाला। तुम्हाला मदत कोणी कोणी केली, काय कशा स्वरूपात केली, काय काय दिलं लोकांनी हे सगळं? दामान घोडे यांनी भांडी दिली, सरपंच त्यांनी दिली काही, आणि पोपटराव गावडे दादा त्यांनी आम्हाला हे शर्टचं मटेरियल हे दिलं आणून, बाकीच्यांनी धान्य कपडे हे सारं दिलं आणून। अजून काही भेटलं तरी चालेल, आहे मदत केली तरी भेट नाही। अशा रीतीनं या गोरगरीब घराचा परपंच संसार आगीमुळे अक्षरशः खाक झालेला आहे। समाजाने पण मदत करावी, कारण खूप कष्ट करून हे कुटुंब दिवस काढते, मोलमजुरी करते। आपण त्यांना विचारू, काय काय मोलमजुरी करते तुम्ही, कोणकोणती काम करता? हेच आपलंच शेतीतलंच काम, आपलं रोजगार शेतीच्या काम काय रोज? हा, तर काय आता पडायचं, आता 350 रुपये रोज आहे, गाड्याला भेटतो 500 रुपये, पण ते 8 दिवसातून काम, 2 दिवस काम करायचं, काय काम नाही, आता धंदा नाही असं। अशा रीतीनं सुनील सूर्यवंशी यांच्या संसाराची अक्षरशः आगीनं राख झालेली आहे। आपण पाहतात की कशा रीतीनं फार भांडी जळून खाक झालेले आहे। नशीब हे कुटुंब बाहेर झोपलं होतं आणि आगीचा त्यांना ज्यावेळेस दहाक लागली, आगीचा ज्यावेळेस वारा लागला त्यावेळेस ते गडबडून उठलं आणि त्यांनी पाहिलं की आग संपूर्ण घराला लागलेली आहे। त्यांना यातून काहीच वाचवता आलेलं नाही, त्यांच्या परपंचातले भांड सुद्धा वाचवता आलं नाही, कारण आग एवढी तीव्र होती। परंतु असो, जळलं, त्यांच्या नशिबात जे काय होतं ते झालं, परंतु त्यांना मात्र काही दुखापत झाली नाही, हे सर्वात महत्वाची गोष्ट आज दिसून येत आहे। हे कुटुंब गोरगरीब आहे, मोलमजुरी करीत आहे। माझी आणि संपूर्ण पंचक्रोशीतील लोकांची अपेक्षा आहे की अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केलेली आहे यांना, त्याचप्रमाणे आपण पण फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करावी, हीच आमची अपेक्षा। धन्यवाद।